मॅम, आज मोर्चा होतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चा सुरुवात झालेली आहे. काय वाटतं, आपण देखील मोर्चात सहभागी होत आहे, महिलांचा प्रतिसाद कसा वाटतो? बघा, तुम्हीच बघताय किती मोठ्या संख्येने महिला इथं आलेल्या आहेत आणि एवढ्या म्हणजे कमी वेळामध्ये त्यांनी, कारण की सगळ्या महिलांना अपेक्षा होती की महिलांना समान अधिकार दिले जातील, परंतु त्या अपेक्षा धुळीस मिळवलेल्या आहेत काँग्रेसनी आणि म्हणून आपल्या हक्कासाठी त्या सगळ्याजणी या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅम, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये देखील या आरक्षणाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये विरोध बघायला मिळतो आहे. तर हा विरोध, आजचा जो विरोध आहे, त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत, याबद्दल काय वाटतं? बघा, नेहमीच आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आपण बघितलेले आहेत आणि ते नेहमीच सगळ्या विभागांमध्ये सुद्धा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महिला CS, महिला DG देण्याचं काम पण मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे. त्यामुळे महिलांचा सहभाग आणि खऱ्या अर्थाने नुसत्या भाषणापुरतं न बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंटसाठी नेहमीच मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान महोदय हे फॉर असतात आणि त्यामुळे ह्या महिलांच्या पाठीशी ठामपणे ते नेहमीच. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी मोठी टीका केलेली आहे आणि त्यांनी काँग्रेसची परंपरा किंवा या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. तर या काँग्रेसच्या टीकेबद्दल काय वाटतं? प्रियंका गांधी पण टीका करतात, आज वर्षा गायकवाड यांनी देखील टीका केलेली आहे आणि भाजपवर टीका केलेली आहे. काय मी ऐकलं? वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीका केलेली आहे आणि त्यांनी सगळी प्रकरणं बाहेर काढली आहे, वेगवेगळ्या केसेस बाहेर काढल्या. त्याचबरोबर द्रौपदी मुर्मू यांचा देखील त्यांनी मुद्दा उचलला, प्रियंका गांधी यांनी देखील तो उचललेला होता. तर काँग्रेसच्या ज्या महिला नेत्या आहेत त्या अशा प्रकारे नाही, बघा, त्यांचं काम आहे टीका करणं. त्यांनी खऱ्या अर्थाने महिला नेतृत्व त्यांना मान्यच नाही आहे आणि त्यांचं कामच आहे टीका करणं. परंतु महिलांना न्याय द्यायची भूमिका त्यांची नाही आहे, हे महाराष्ट्रातील, देशभरातील महिलांना असं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ते टीका करत राहतील. महिलांना न्याय देण्याचं काम पंतप्रधान मोदीजी नेहमीच करतात. शेवटचा प्रश्न, 2023ला जे विधेयक मंजूर झालं होतं ते विधेयक आम्ही मान्य करतो, त्याला आम्ही सपोर्ट केला होता. आताचं विधेयक जे आहे ते निवडणुकीला समोर धरून हे विधेयक आणण्यात आलं, असं देखील आरोप केला होता. हे बघा, निवडणुका प्रत्येक कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये ह्या चालतच राहतात, ही प्रोसेस आहे. त्यामुळे त्यांचं हे म्हणणं आहे, परंतु महिलांना न्याय द्यायचं काम ह्या विधेयकाच्या माध्यमातून होणार होतं. कारण नुसतं भाषणापुरतं नाही, तर खऱ्या अर्थाने अधिकार देण्याचं काम होणार होतं. ते त्यांनी हाणून पाडलेलं आहे आणि म्हणून महिलांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागत आहे. धन्यवाद मॅडम. तर महिला मोर्चा सुरू झालेला आहे. या मोर्चामध्ये भाजपच्या जवळपास सगळ्याच मंत्री आणि सगळेच मोठे नेते सहभागी झाले. त्याबरोबर महायुतीचे देखील मंत्री आणि अनेक महिला नेत्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.